तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी सुद्धा संजय राऊतांवरती टीका केलेली आहे। संजय राऊत म्हणजे मराठी माणसाची घरं लाटणारे आणि जामिनावरती सुटलेले आरोपी असल्याचं चित्रा वाघ म्हणतात। तर संजय राऊतांनी महाराष्ट्रातील महिलेचा अपमान केला असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। तर प्रसाद लाड यांनी सुद्धा संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय। संजय राऊत म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण असं प्रसाद लाड म्हणतात। तर फोन टॅपिंग प्रकरणावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवरती टीका केलेली होती। अरे कोण संजय राऊत रे? कोण संजय राऊत? आर्थिक घोटाळ्यामध्ये मराठी म्हणून मराठी माणसाची घरं लाटणारा, 103 दिवस जेलमध्ये राहिलेला आणि जामिनावर सुटलेला आरोपी, आणि त्या आरोपीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय एवढ्या सगळ्या मनावर घेतात? या तीन टप्परने महाराष्ट्रातल्या जनतेच्या महिलेचा अपमान त्या ठिकाणी केलाय, मातृशक्तीचा अपमान केलाय। त्या तीन टप्परला बोलण्याची नैतिकता नाही, तोंडात येईल ते वाटेल ते बरळणं हा त्यांचा धंदा आहे। सर्वज्ञानी संजय राऊतांची परिस्थिती आता अशी झाली आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण। ज्या पद्धतीचे फोन टॅपिंगचे आरोप संजय राऊत करतायत, मला वाटतं की त्यांना माहिती असावं की त्या प्रकरणामध्ये सक्षम यंत्रणा व हायकोर्टाने देखील क्लीन चिट दिली गेली। ज्या अधिकाऱ्यांवर आणि देवेंद्रजींवर आरोप केले त्यामध्ये तथ्य नव्हतं। मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून अशा प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये टाय फिश ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची झाली।